राज्यामध्ये मोसमी पाऊस लांबण्याची चिन्ह, हवेचा जोर आणि आर्द्रतेची देखील कमतरता। 2 दिवसांपासून मान्सून हरणे आणि सोलापूरमध्ये रेंगाळला। मान्सूनच्या वाटचालीवर एल निनोचा प्रभाव स्पष्ट। अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ पण पाऊस नाही। मान्सूनच्या आगमनानंतर सिंधुदुर्गमधील वातावरण आल्हाददायक। जिल्ह्यामध्ये सर्वत्र दाट धुकं। आंबोली, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीच्या काही भागांमध्ये धुक्याची चादर। कोकणातील नयनरम्य दृश्य फेडतायत डोळ्यांची पारणं। परभणीच्या मांडाखळी, आळंद, जाम 3 गावांना वादळाचा फटका। मान्सून पूर्व पावसानं गावातील शेडनेट, पॉलीहाऊस, संत्रा फळबागा उद्ध्वस्त। शेतकऱ्यांना अश्रू अनावर। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोण बेहळ परिसराला वादळी पावसाचा तडाखा। शेतकरी निलेश आचमवार यांच्या लिंबू बागेचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी। भंडाऱ्यामध्ये पाणी टंचाई आणि प्रखर उन्हामुळे शेतातील पालेभाज्या जागेवरच करपल्यामुळे बळीराजा संकटात। कडक उन्हामुळे विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट। गोकुळ शुगरच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल। शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऊसाचं बिल मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। ऊसाचे पैसे मिळावेत यासाठी 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन। बीडच्या परळीमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात अनुदानित बी बियाणाचं वाटप। कृषी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या रांगा। काही दिवसांपूर्वी अनुदानित बी बियाणं भेटत नसल्यामुळे तक्रार करत शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयासमोर दिला होता ठिय्या। धाराशिवमध्ये होलसेल डीलरकडून युरिया खतासाठी लिंकिंग। इतर खत घेतलं तरच युरिया आणि होलसेल विक्रेत्यांची भूमिका। खत दुकानामध्ये युरिया आणि DAP खतांची टंचाई। ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी। दुकानदारांनी सांगितलं युरिया टंचाईचं वास्तव। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोयाबीन बियाण्याच्या किमतीमध्ये 30 ते 40% वाढ। खतं आणि मजुरीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। बियाणांच्या किमती कमी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधल्या खंडाळा इथं विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। विद्युत खांबावरील विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे नामदेव जाधव यांचा मृत्यू। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। मुंबईतील गिरगाव चौपाटीमधील मच्छीमार बांधवांच्या बोटी हटवण्यास महापालिकेने केली सुरुवात। त्यावरून स्थानिक मच्छीमार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद। महापालिकेची कारवाई चुकीची असल्याचा मच्छीमारांचा दावा। बीडच्या पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीपात्रात बुडून 2 महिलांचा झाला होता मृत्यू। खबरदारीचा उपाय म्हणून बोटी बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय। निर्णयाचं पालन न करणाऱ्यांवर होणार कारवाई। महाड आणि माणगाव MIDC मध्ये मनसेचा धडक मोर्चा। परप्रांतीयांची भरती करण्यापेक्षा स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य द्या, मनसैनिकांची मागणी। 25 जूनपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा। बीडच्या परळीमधील कवडगाव ओढा ग्रामपंचायतीला आलेल्या 15व्या वित्त आयोग कामाच्या हिशोबासाठी गावकऱ्यांचं धरणं आंदोलन। ग्रामस्थांनी मशाल रॅली काढत व्यक्त केला प्रशासनाविरुद्ध रोष। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।